नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण सर्वांना आवडतील असे शेंगदाणा लाडू रेसिपी बनवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. इथे आपण 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. मंद गॅसवर शेंगदाणे छान असे भाजून घेऊया. थंडीमध्ये गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखीची समस्या दूर होते. शेंगदाणे खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच गूळ खाण्याचेही फायदे आहेत. पोटाच्या तक्रारीवर गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅस, ॲसिडिटी तक्रार असेल तर गूळ खाण्याने त्रास कमी होतो. तसेच गुळामध्ये लोहाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू खाण्याने खूप मोठा फायदा होतो. बदलत्या ऋतूनुसार परंपरेने बनवले जाणारे पदार्थ अवश्य बनवून खावेत, यामुळे शरीराला नक्कीच फायदा होईल. इथे शेंगदाणे छान असे मंद आचेवर भाजून घेऊन याची साल काढून घेऊया. आपण पूर्ण अख्ख्या शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे, म्हणून शेंगदाणे फुटू नयेत किंवा त्याचे 2 भाग होऊ नये याची काळजी घ्यावी. इथे शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे. आता ही साल आपण गाळणीने अशा पद्धतीने चाळून घेऊया, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व कचरा पडेल, किंवा तुम्ही पाकडूनही घेऊ शकता. तुम्ही बघू शकता शेंगदाणे खूप असे जास्त भाजलेले नाहीत. मंद आचेवर आपण 10 ते 15 मिनिटं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि डागही शेंगदाण्यावर जास्त पडलेले नाहीत, पण क्रंच मात्र शेंगदाण्याला छान आलेला आहे. अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे लाडूमध्येही शेंगदाण्याचा रंग छान दिसेल. तुम्ही बघू शकता इथे आपल्या सर्व शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे. आता आपण शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी गूळ मेल्ट करायला घेऊया. त्यासाठी ते गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की यामध्ये 1 चमचा तूप घालून 1 कप गूळ घालून घेऊया. इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. ते आपण मंद गॅसवरच गूळ मेल्ट करून घेणार आहे. तूप घातल्यामुळे शेंगदाणे लाडूला छान अशी चकाकी येते, म्हणून आपण इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे गूळ मेल्ट झालेला आहे. 1 कप शेंगदाण्यासाठी 1 कप गूळ परफेक्ट आहे, पण मला जरा गुळाचे प्रमाण जास्त हवे होते, म्हणून मी इथे अर्धा कप अजून गूळ वाढवलेला आहे आणि हाही गूळ याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे गूळ छान मेल्ट झालेला आहे. गूळ मेल्ट करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसच ठेवावा, नाहीतर गूळ पटकन करपण्याची शक्यता असते. इथे गूळ मेल्ट करायला ठेवून 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आता गूळ छान शिजलेला आहे का बघूया. त्यासाठी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये गुळाचे थोडेसे बॅटर घालून बघूया. हे गुळाचे बॅटर थोडेसे थंड झाले की लगेच असे काढून बघायचे. अशा पद्धतीने जर ताणत असेल किंवा त्याची तार अशी बनत असेल तर अजून हे बॅटर तयार झालेलं नाही असे समजावे. अजून गुळामध्ये चिकटपणा आहे. हा चिकटपणा घालवण्यासाठी अजून 2 ते 3 मिनिट आपण गूळ छान असा मंद गॅसवर शिजवून घेऊया. आता यामध्ये थोडे जायफळ किसून घालूया. जायफळमुळे गूळ शेंगदाण्याच्या लाडूला खूप छान अशी टेस्ट येते. त्याचबरोबर अर्धा चमचे इलायची पावडर घेतलेली आहे, तीही यामध्ये मिक्स करून घेऊया. परत एकदा 2 मिनिटांनंतर गूळ परफेक्ट शिजलेला आहे का बघूया. त्यासाठी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये हे थोडेसे गुळाचे बॅटर घालून बघूया. हे गुळाचे बॅटर छान असे कडक झाले तर समजावे की गूळ छान तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे गुळाचा आवाजही येत आहे. गूळ हाताने अशा पद्धतीने कटकन मोडतोय आणि कटकन आवाज येतो गुळाचा, म्हणजे इथे गूळ अगदी परफेक्ट असं तयार झालेला आहे. गॅस बंद करून यामध्ये शेंगदाणे मिक्स करून घेऊया. आता या गुळाच्या बॅटरमध्ये हे शेंगदाणे घालून छान असे मिक्स करून घेऊया. ही प्रोसेस खूप फास्टमध्ये करायची आहे, कारण गूळ लगेचच कडक व्हायला सुरुवात होतो, म्हणून हे शेंगदाणे पटकन असे गुळामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे गूळ शेंगदाण्याचे बॅटर साईडला घेऊन अशा पद्धतीने हलवून घेऊया आणि बॅटर थोडंसं कोमट झालं की लगेचच आपण याचे लाडू बांधून घेऊया. हे गूळ शेंगदाण्याच्या बॅटरला हात लावताना काळजीपूर्वक लावावा, कारण हे बॅटर खूप गरम असतं आणि हाताला चटके बसू शकतात. लाडू बांधताना हाताला चटके बसू नयेत म्हणून इथे हाताला थोडे थंड पाणी लावून घेतलेले आहे आणि आपल्याला जेवढ्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढा भाग घेऊन अशा पद्धतीने गोल फिरवत फिरवत त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच लाडू बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं लाडू बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू बांधून घेऊया. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये लहान आकाराचे 20 ते 25 लाडू बनतात. शेंगदाणा गूळ लाडू बनवता बनवता जर हे बॅटर थंड झाले किंवा घट्ट झाले तर हे बॅटर थोडेसे गरम करून घ्यायचे आणि लाडू बांधून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित लाडू बांधले जातात. तुपामध्ये गूळ तयार करून घेतल्यामुळे इथे छान असं लाडवाला चकाकी आलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा इथे लाडू बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू बांधून घेऊया. अशा पद्धतीने अख्ख्या शेंगदाण्यामधील गूळ शेंगदाणा लाडू घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.